आज आपण प्रिन्स कटच्या ब्लाऊजची समोरच्या पार्टची स्टिचिंग करणार आहोत। त्यासाठी मेन फॅब्रिक वरती अशा प्रकारे आपल्याला प्रिन्स कटची कटोरी समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण चारी बाजूनी इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। पूर्ण चारी बाजूनी स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना ते कट करायचं आहे। तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने सेम प्रोसेस करायची आहे आणि बाजूची दुसरी सुद्धा कटोरी आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। आता एक्स्ट्राचं कट करून झाल्यानंतर आपण साइड पार्ट जोडण्यासाठी घेऊयात। आपल्याला इथे कटोरीचा जो साइड पार्ट आहे ना तो सेंटर मधून मेन फॅब्रिक कट करायचा आहे। अशा पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे आणि समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे तर दोन्ही पार्ट। त्यानंतर आपल्याला हे उलट्या साइड वरती ठेवायचं आहे, सरळ साइड वरती ठेवायचं नाहीये आणि पूर्ण गळ्याला आपल्याला इथे चारी बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे। आता दुसरा सुद्धा पार्ट आपण सेम ह्याच पद्धतीने पूर्ण चारी बाजूने स्टिच करून घेऊयात। इथे थोडंसं धागा वगैरे निघाला होता मला ते लावून घेते आणि रिपीट इथे आपण शिलाई करून घेऊयात। इथे गळ्याच्या साइडने पाव इंच, पूर्ण साइडने आपण पाव इंचचं मार्जिन कव्हर करत पूर्ण शिलाई करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। दुसरा सुद्धा पार्ट सेम ह्याच पद्धतीने तयार करून झाला आहे। आता आपण प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात। आपल्याला इथे आता कटोरी जोडायचं आहे। ती कटोरी आपल्याला वरच्या साइडने जोडायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साइडने जोडू शकता। ज्या साइडने तुम्हाला सोपी वाटत आहे जोडण्याची पद्धत त्या साइडने तुम्ही इथे जोडून घेऊ शकता। आता इथे पूर्ण कटोरी आपली स्टिच करून झालेली आहे। कोणत्याही साइडने कमी जास्त झालेलं नाहीये। डबल टिप मी लावून घेतलेली आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात एकदम फिनिशिंगने इथे आपला ब्लाऊज तयार करून झालेला आहे। खालच्या साइडला आपल्याला इथे फिनिशिंगची पट्टी द्यायची आहे। त्या अगोदर आपण अशा प्रकारे एकदाच चेक करून बघायचं आहे आणि मगच पट्टी लावायचं आहे, जेणेकरून थोडंसं कापड खालीवर झालं असेल ते कट करायचं आहे। आता पाव इंचचं मार्जिन देऊन पट्टीला एकेरी फोल्ड करायचं आहे। त्यानंतर मग दाब टिप द्यायचा आहे। मग पूर्ण खालच्या साइडने फोल्ड करून पट्टीला वरून एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेऊयात। खालच्या साइडने आपल्याला पट्टीला फोल्ड करायचा आहे आणि वरून शिलाई करायचा आहे। अशाच मस्त अशा छान व्हिडिओ बघण्यासाठी शिलाईशी रिलेटेड तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।